शिलाई मातेचे सेवेकरी तथा बेझेगावचे सुपुत्र अजय सचिन बदादे यांची पहिल्याच प्रयत्नात मुंबई पोलीस पदासाठी निवड झाल्याबद्दल गावात मोठ्या उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल मंगळवारी 16 जून 2026 रोजी संध्याकाळी 5 ते 7 वाजेच्या दरम्यान भव्य सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी गावातून डीजेच्या तालावर जल्लोषपूर्ण मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीत युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसंच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या उत्साहानं सहभाग घेतला। अजय यांच्या यशाचा आनंद साजरा करताना फटाक्यांची आतिषबाजी आणि घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी भोजनाची विशेष व्यवस्था करण्यात आली होती। या सोहळ्यास बेझे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित राहून अजय यांना शुभेच्छा दिल्यात। त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत। अजय सचिन बदादे यांनी संपादन केलेलं हे यश केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण बेझे गावासाठी अभिमानाची बाब असून त्यांच्या यशामुळे गावातील युवकांना प्रेरणा मिळणार आहे। त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा। कष्ट, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर मिळवलेलं यश हेच खरं प्रेरणास्थान असतं। अजय बदादे यांचा हा प्रवास अनेक तरुणांसाठी आदर्श ठरणारा आहे। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष बहिरू पाटील मुळाने, सरपंच कैलास पोटिंदे, महिपत अण्णा बोडके, अहिरे सर, नवनाथ नाना कोठुळे, सुरेश चव्हाण, रंगनाथ तुपलोंडे, अशोक बदादे, सचिन बदादे, राजाराम चव्हाण, गंगाधर चव्हाण, पांडुरंग चव्हाण, भाऊराव चव्हाण, बाळू तुपलोंडे, ज्ञानेश्वर चव्हाण, भिका पारधी, समाधान शेवरे, तुकाराम मुकणे, बाळू शेवरे, संतोष तुपलोंडे, कोंडाजी जाधव, भाऊराव चव्हाण, सुभाष पोटिंदे, भिका पारधी, दीपक चव्हाण, हरीश तुपलोंडे, तानाजी बोडके, शंकर चव्हाण, महेंद्र बेंडकुळी आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते। संविधान न्यूजसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर। त्याच्या आशीर्वादाने श्रेष्ठ विश्वनाथांच्या कृपा आशीर्वादाने तसेच जागृत देवस्थान साक्षात गंगा गोदावरीचे रूप माता शिलाई परमेश्वरी तिच्या खरंच आशीर्वादाने आजचा हा आपल्या बेझे गावातील सन्मान सोहळा चिरंजीव अजय सचिन बदादे आज आपण पोलीस दलामध्ये तिची निवड झाली। खरं तर माझ्या मते चव्हाण PSI झाल्यानंतर खऱ्या अर्थाने आमच्या या बेझे गावातील तरुणांनी एक चांगल्या प्रकारचा उत्साह निर्माण करून चांगली प्रॅक्टिस करून विशेषतः शिवराय अकॅडमीचे संचालक अहिरे सरनी विशेषतः त्यांना धन्यवाद देईल। कमी म्हणजे चांगल्या कार्यकालामध्ये कमी वेळामध्ये चांगलं मार्गदर्शन योगायोगाने लाभलं। त्यामुळं जो तरुण वर्ग आहे तो चांगल्या प्रकारची सध्या प्रॅक्टिस करायला वळलेला आहे। शिलाई मातेचं मानावं तेवढं खरंच आशीर्वाद म्हणजे व्यक्त करू शकत नाही। महत्त्वाची गोष्ट एक सांगायची म्हटली का सचिन भाऊ बदादे म्हणजे खट्टा प्रवास करून आर्थिक परिस्थिती हलत असताना त्यांनी कोमल कुशलमध्ये काम करून मुलांना घडवलं। आणि सचिन भाऊला महत्त्वाची त्याची सांगायची गोष्ट अशी की काही कर पण प्रयत्न कर, घरच्यांचा सुद्धा या प्रॅक्टिसमध्ये पाठिंबा पाहिजे असतो आणि कोणी सचिन भाऊंनी दिला। तसेच अजय हा माझ्या मते बाकीच्या उमेदवारांमध्ये मला वाटतं कमी वेळामध्ये तो सिलेक्ट झाला। याचं कारण असं की काल परवापर्यंत तो ग्रॅज्युएशन करत होता, त्याला मी बोलत राहायचो की तू काहीतरी डिप्लोमा कर, इंजिनियर होय, तुम्हाला STमध्ये अनेक प्राधान्य आहे, परंतु त्याला म्हटलं काहीतरी प्रॅक्टिस कर। त्यांनी ते ऐकलं आणि विशेषतः अशोक भाऊ बदादे असतील, पांडुभाऊ बदादे असतील, कैलास भाऊ असतील, सगळ्यांचं मार्गदर्शन आमचं सगळ्यांचं लाभलं आणि बेझे ग्रामस्थांचे आशीर्वाद। तर नक्कीच आज त्याची निवड झाल्यामुळे सार्थ अभिमान आमच्या गावाला आहे। मी पुढच्या एकदा त्याची सेवा आहे त्याला धन्यवाद देतो आणि त्याची भावी वाटचाली शुभेच्छा देतो। आजच्या या कार्यक्रमाला आपल्या राष्ट्रवादीचे नेते नवनाथ भाऊ कोठोळे, तसेच पोलीस पाटील संघटनेचे चव्हाण साहेब, तसेच रंगनाथ भाऊ असतील, कैलास भाऊ असतील, तसेच खऱ्या अर्थाने चापुऱ्या गावाला जी खरी ओळख निर्माण करून दिली ते शिवरे पोलीस समाधान भाऊ असतील। त्यांनी पण 5 ते 10 किलोमीटर डेली पायी प्रवास करून खडतर प्रवास करून यश मिळवलेले आहे आणि सर्वच या भरती झालेल्या उमेदवारांनाही शुभेच्छा देतो आणि आमचं धन्यवाद। पावन झालेलं आमचं बेझे गाव त्र्यंबक राजाच्या कृषी आणि गोदावरीच्या किनाऱ्यावर वसलेलं आमचं बेझे गाव। या बेझे गावामध्ये आमच्या या मुलांनी जे तालुक्यात असं फार मोठं नाव उज्ज्वल केलं। अजय सचिन बदादे, उमेश रंगनाथ चव्हाण, शंकर भाऊचा मुलगा असं त्यांचं नाव अजय चव्हाण, त्याचे सचिन चव्हाण यांनी या ठिकाणी खूप असं मोठं बेझे गावचं नाव हे अगदी महाराष्ट्राच्या कुशीत केलेलं आहे। पण मित्रांनो, काही मुलं म्हणतात
हे मुलं कसे पास झाले, हे मुलं परीक्षा कसे पास झाले, हे मुलं कसे PSI झाला, कोण कसा पोलीस झाला. पण त्याचं तात्पर्य सांगण्याचं कारण, ज्या वेळेला मुलगा शिकायला जातो आणि एखादे धन आणि आयरन राहते आणि त्या आयरनीवरती एखाद्या वस्तू बनवताना आकार मिळतो, तसं त्या आयरनीचे घाव सहन केल्याशिवाय पुढच्या गोष्टी सगळ्या साध्य होत नाही. म्हणून पोलीस काही घरी बसून सहजासहजी होत नाही. या गोष्टीला खूप झीज घ्यावं लागते, खूप कष्ट घ्यावं लागतं. आज मी त्या कुटुंबाचं अभिनंदन करतो. या ठिकाणी आज मिलिटरीमध्ये शंकरभाऊचा पोरगा, असं वाटत नव्हतं का तो मिलिटरीमध्ये सिलेक्ट होईल, हे सुद्धा खात्री नव्हती. रंगनाथभाऊच्या मुलांनी सुद्धा खूप असं मोठं महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यात आणि तालुक्यात नाव कमवलेलं आहे. म्हणून अजय, या ठिकाणी तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी चांगल्या शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. आपल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खऱ्या अर्थानं शिलाई मातेचं गाव आणि बेजे गाव, आणि या बेजे गावामध्ये त्या ठिकाणी आमचे सन्मित्र सचिन भाऊ असतील, सचिन भाऊचे चिरंजीव आमचा अजय या ठिकाणी अतिशय कष्ट करून आज या महाराष्ट्र पोलीस दलामध्ये या ठिकाणी दाखल झालेले आहे. खऱ्या अर्थानं आपल्या तरुण पिढीला हा आदर्श देण्यासारखा विषय या ठिकाणी अजयच्या माध्यमातून घडलेला आहे. मग ते त्यांचे कोच असतील शिवरे अकॅडमीचे, मला वाटतं आहेर सर, त्या ठिकाणी त्यांचं देखील त्यांना घडवण्यामध्ये खूप मोठं असं योगदान आहे. आणि अजयला घडवण्यामध्ये त्यांचा देखील या ठिकाणी सिंहाचा वाटा आहे. खऱ्या अर्थानं त्यांनी जर समजा आमच्या अजयला काही गोष्टींचं मार्गदर्शन केलं नसतं, काय सध्याच्या जगामध्ये, सध्याच्या युगामध्ये कॉम्पिटिशन खूप भयंकर झालेलं आहे. आणि त्या कॉम्पिटिशनवर मात करत कशा पद्धतीने जायचं, कशा पद्धतीने सराव करायचा, कशा पद्धतीने अभ्यास करायचा, या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन आमच्या अजयला आहेर सरांच्या माध्यमातून या ठिकाणी वेळोवेळी लाभलं. आणि म्हणूनच या बेजे गावाचं नव्हे तर त्र्यंबकेश्वर तालुक्याचं नाव मुंबईपर्यंत नेण्याचं काम या ठिकाणी आमच्या अजयने केलेलं आहे. खरोखर मनापासून अतिशय अभिमान वाटतो आहे अजयचा. त्याने आपल्याला या ठिकाणी आज इतका मोठा क्षण पाहण्यासाठी आज आपल्यावर ही खऱ्या अर्थानं खूप मोठी अशी जबाबदारी आज त्याच्यावर आलेली आहे. आणि आपले सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा त्याच्यासोबत निश्चितच असतील. त्याचसोबत आमचे सन्मित्र शंकरभाऊ चव्हाण असतील, त्यांचे देखील चिरंजीव या ठिकाणी आपल्या भारतीय सैन्यामध्ये दाखल झालेले आहेत, त्यांचं देखील मी अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये या ठिकाणी याच बेजे गावचे एक युवक आपले उमेशजी चव्हाण असतील, ते सुद्धा PSIची परीक्षा MPSCची परीक्षा देऊन ते सुद्धा PSI झालेले आहेत. तर खरोखर या ठिकाणी बेजे गावचा इतरही तालुक्यातील गावांनी आदर्श घेतला पाहिजे आणि तरुणांनी वेगळ्या दिशेला न जाता या युवकांचा त्या ठिकाणी आदर्श घेऊन आपण कशा प्रकारे आपण कॉम्पिटिशनच्या जगामध्ये आलं पाहिजे, कशा पद्धतीने आपण अभ्यास केला पाहिजे, ह्या युवकांचा या ठिकाणी मला सार्थ अभिमान आहे. मी पुनश्च एकदा आमच्या सर्वांच्या वतीनं त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो, त्यांच्या पुढील कार्यासही शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.